जर आपण जागे झालो नाही तर कदाचित पृथ्वीचं आयुष्य येत्या 75 वर्षा एवढंच आहे. जशी नदी पात्र बदलते का नाही, नदी पात्र बदलते, तसं समुद्रानं जर त्याची जागा बदलली तर आज ज्या भूभागावरती आपण अस्तित्वात आहोत ते सगळे पाण्याखाली जातील आणि समुद्राखालचा भूभाग वरती येईल. म्हणजे एकीकडं समुद्र भट्टीसारखा उकळतोय. तर यावर्षी तुम्ही एकच काम करा, झाडं कमी लावा. त्याचं कारण असं आहे की जमिनीच्या पोटातली आग शमलेली नाही. पाऊस काळ पुढं ढकलण्याचा किंवा मान्सून पुढं जाण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडं अल निनोचा प्रभाव हा आपल्याला न्यूज चॅनल्समधून ऐकायला मिळाला असेल. आता हा अल निनो काय आहे, तर अल निनो म्हणजे काय की आपल्याकडचा जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागरामध्ये पर्यावरणीय हालचाली ज्या होतात त्याच्यावरती आपला मान्सून अवलंबून असतो. मग त्या हालचाली काय होतात, कारण प्रशांत महासागराचं एक टोक ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडाला जोडतं आणि दुसरं टोक हे आफ्रिका खंडाला जोडतं. मग ज्यावेळेस आपल्याकडं मान्सून येतो तर त्यावेळेस काय असतं की आशिया खंडामधला जो समुद्र आहे त्याचं टेम्परेचर हे 0.5 ते 1.5 ही त्याची मर्यादा आहे सेल्सिअस. त्या दरम्यान ते पाणी गरम होतं आणि ते गरम झालेलं पाणी काय होतं, त्याचा गरम पाणी झाल्यामुळं तिथला दाब कमी होतो आणि जास्त दाबाचं पाणी आशिया खंडामधलं थंड पाणी इकडे हे करतं आणि आपल्याकडचं पाणी तिकडे जातं. मग ही जी प्रक्रिया आहे ती नॉर्मल झाली, परंतु ही प्रक्रिया उलट झाली की त्याला आपण अल निनो म्हणतो. आणि त्यावेळेस काय होतं की पाऊस आपल्याकडं असमान प्रमाणामध्ये पडतो. म्हणजे थोडक्यात जी पाण्याची वाफ आहे तर ती वाफ किंवा ते ढगं आपल्याकडं नैसर्गिक पद्धतीनं संक्रमण करत नाही. ह्याला म्हणतात अल निनो. आता त्याच्याही पेक्षा भयंकर परिस्थिती आपल्याकडं आहे. ती म्हणजे काय की काल जागतिक ओशियन असोसिएशन यांनी काय सांगितलं माहिती का, जागतिक ओशियन असोसिएशननं असं सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघानं की यावर्षी आपल्याकडे अल निनो नाही तर सुपर अल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. मग आता सुपर अल निनो म्हणजे काय माहिती का की वाजवीपेक्षा समुद्राचं तापमान पृष्ठभागावरचं हे वाढणं. आता ते वाढलंय कशामुळं की आपल्याकडचं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, म्हणजे तुमचे जे पर्यावरणाचा तुम्ही नाश केलेला आहे, झाडं त्याचं एक कारण आहे. दुसरी गोष्ट तुमचं प्रदूषण एक कारण आहे. तिसरी गोष्ट संपूर्ण जगाचा जे काही कचरा आहे तो आज समुद्रामध्ये जातो आणि त्याच्यामुळं समुद्रामधलं जे काही तापमान आहे तर ते मेंटेन होत नाही. मग त्याचा परिणाम असा झाला आहे की सुपर अल निनोमध्ये ते परिवर्तन व्हायला लागले. आता सुपर अल निनो हा 1877ला आपल्याकडे एकदा आलता आणि त्यावेळेस म्हणजे 150 वर्षापूर्वी की त्यावेळेस की संपूर्ण आशियावरती दुष्काळाचं सावट होतं आणि त्या दुष्काळामध्ये पाण्याची अडचण होती, त्याच्यामध्ये अन्नाची अडचण होती आणि त्यावेळेस 5 कोटी लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागलं होतं. बरोबर का? म्हणजे इतकं भयंकर संकट आज डोकावत आहे आपल्यावरती. आणि हे संकट हे महाभयानक असणार आहे त्या 1877 पेक्षा. तरीसुद्धा लोकांना यामधून जाग आलेली नाही. म्हणजे एकीकडं समुद्र भट्टीसारखा उकळतोय, बरोबर, आणि तरीसुद्धा जगातले सगळे देश म्हणजे मत सगळे मांडतायत, असं होईल तसं होईल, सगळे तर्कवितर्क करतायत, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये कुठलाच देश 100% उतरलेला नाही आणि त्यातली त्यात भारत तर अजिबात नाही. आता भारताचा धोका जर तुम्ही म्हटलं ना, ही जर परिस्थिती वारंवार होत राहिली तर तुम्हाला सांगतो जगामध्ये भारत हा सगळ्यात अगोदर नष्ट होणारा देश आहे. कारण समुद्राची पातळी ग्लेसियरमुळे जे वाढते ना, एकीकडून म्हणजे एकीकडून समुद्र उकळतोय आणि दुसरीकडून थंड पाणी त्याच्यामध्ये येतंय, त्याच्यामुळं समुद्राचा पर्यावरणीय सगळा ऱ्हास होत चाललेला आहे. कारण ह्या जगामध्ये जीवसृष्टी जी आहे ना तर ती आहे केवळ समुद्रामुळे. म्हणजे जे काही जनजीवन चालतंय तर ते समुद्रामुळे चालतंय. जे काही इथलं पर्यावरण आहे, जे काही इथलं क्लायमेट आहे ते सगळं समुद्रामुळे. इथल्या देशातल्या हिरव्यागार डोंगरामुळं झाडामुळं इथं जीवन नाही, मूळ समुद्र आहे. समुद्रानं जर पाऊस निर्माण केला, ढग निर्माण केले
आणि पृथ्वीचं तापमान मेंटेन केलं तरच पृथ्वी अस्तित्वात आहे, अथवा पृथ्वी संपली म्हणून समजा. आणि इथं समुद्रच संपायला लागलाय ना. आता ते प्रश्न असा व्हायला लागलाय की दरवर्षी समुद्राची जी पातळी आहे तर ती 2011 म्हणजे 2004 ते 2011च्या दरम्यान 2.1 मिलीमीटरने वाढली होती. आता जर तुम्ही बघितलं तर समुद्राची पातळी दर 3 वर्षाला 2 वर्षाला दुपटीनं वाढायला लागली. आज जर तुम्ही बघितलं 2023 मध्ये तर समुद्राची पातळी ही 4.3 ने वाढलेली आहे. म्हणजे 2.1 कुठं आणि 4.3 कुठं, म्हणजे दुपटीनं समुद्राची पातळी वाढलेली आहे. म्हणजे समुद्र 1 इंचानं वाढणं म्हणजे काय माहिती का, की तुमचा जमिनीचा शेकडो किलोमीटरचा भूभाग त्याच्या खाली जाणं आहे. आणि असं जर होत राहिलं तर भारत हा समुद्रामध्ये विलीन होणार आहे. बरेचसे मोठे शहर आहेत येत्या 10-20 वर्षामध्ये विलीन होतील आणि खालची जी बेटं आहेत त्यांचा तर नामोनिशाणच राहणार नाही. म्हणजे थोडक्यात धोका असा आहे, जशी नदी पात्र बदलते का नाही, नदी पात्र बदलते तसं समुद्रानं जर त्याची जागा बदलली तर आज ज्या भूभागावरती आपण अस्तित्वात आहोत ते सगळे पाण्याखाली जातील आणि समुद्राखालचा भूभाग वरती येईल. हा पण धोका आहे. म्हणून जर आपण जागे झालो नाही तर कदाचित पृथ्वीचं आयुष्य येत्या 75 वर्षा एवढंच आहे. किती वर्ष? 75 वर्षामध्येच पर्यंतच मानवी जीवन या पृथ्वीवरती अस्तित्वात राहू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. आता मला सांगा की 75 वर्ष म्हणजे पुढच्या 2च पिढ्या. मग आता एकीकडं माणसं त्यांच्या पिढ्यांना घर भरून पैसा जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. रात्रंदिवस तोच विचार, संपत्ती, पैसा. आणि दुसरीकडं अशी जर परिस्थिती राहिली तर ती तुमचे पोरं काय त्या पैशाच्या गाद्या करून किंवा त्यांच्या बोटी करून समुद्रात तरंगतील का? एवढी वाईट परिस्थिती न हो. म्हणजे तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित जगा, त्याच्याविषयी विरोध नाही, परंतु आजूबाजूचं आपलं पर्यावरण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे याचा पण विचार करा ना. ते पर्यावरण जर राहिलं नाही तर तुमच्या असण्याला नसण्याला काही किंमतच नाही ना. म्हणून माझा या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांना शेती जी पिकवायची त्यांचं संपूर्ण जनजीवन हे पावसावरती अवलंबून आहे आणि पाऊस ढगावरती अवलंबून आहे, मान्सूनवरती अवलंबून आहे आणि मान्सून समुद्रावरती अवलंबून आहे. ही सगळी एकमेकाची साखळी आहे. म्हणून शेतकऱ्याचं नातं या पर्यावरणाशी, इथल्या जमिनीशी, इथल्या पृथ्वीशी सगळ्यात अगोदरचं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी इथून पुढं जर त्याची शेती टिकवायची असेल तर अगोदर त्यांनी झाडं टिकवले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे उजाड झालेले गावं हिरवेगार करण्यासाठी शासनाच्या आणि प्रशासनाच्या मागं लागलं पाहिजे आणि त्यांच्या मानगुटीवर बसून हे बोगस जे काही जंगल निर्मिती कागदावर चालू आहे ती रोखली पाहिजे. आणि ते रोखणं फक्त शेतकऱ्याचं काम नाही, आपण सुद्धा रोखलं पाहिजे. कारण भ्रष्टाचाराला डोळे नसतात, ते अंध असतात, बरोबर आहे का नाही. आणि त्यांचे डोळे उघडण्याचं काम इथल्या जनतेचं आहे. त्यांचं जे अंधाधुंद जे भ्रष्टाचार आहे ते कुठंतरी पर्यावरणाच्या बाबतीत तरी थांबला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि तिसरी गोष्ट आणखीन एक आहे की यावर्षी जर पाऊस नाही झाला तर पर्यावरण प्रेमींनी झाडं लावायची का नाही. तर यावर्षी तुम्ही एकच काम करा, झाडं कमी लावा. त्याचं कारण असं आहे की जमिनीच्या पोटातली आग शमलेली नाही, ती वरचीवर वाढते आहे, दरवर्षी वाढते, दरवर्षी टेम्परेचर वाढते. आणि जर यावर्षी पाऊस काळ कमी झाला तर तुम्ही लावलेली झाडं ही म्हणजे काय म्हणायचं त्याला, फेब्रुवारी-मार्चमध्येच जळून करपून जातील, त्यांना शॉक बसल आणि त्यामध्ये ती झाडं जगणार नाहीत. म्हणून झाडं कमी लावा. ज्यांना मोठी धरणं आहेत, पाईपलाईन आहे, पाण्याची सुविधा आहे त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा. पण जिथं अवर्षणग्रस्त भाग आहे तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्याऐवजी प्रत्येक माणूस जागा कसा होईल आणि प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये झाड कसं रुजेल यासाठी, त्याच्या प्रबोधनासाठी काम करा. यावर्षी लोकांना जाग करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पर्यावरण चळवळ नेली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.